हाय हॅलो नमस्ते. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेलं आहे. टमाटा घेतलेला आहे चिरून मी, एक मीडियम साईजचा. लसूण घेतलेला आहे बारीक चिरून. अद्रक किसून घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. आणि मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याचबरोबर इथे बघा तुरीची डाळ आहे. ही तुरीची आणि मुगाची दोन्ही मिक्स डाळ मी छान कुकरला ही शिजून घेतलेली आहे. 3 शिट्ट्या करून घेतल्यात आणि मस्त ही डाळ शिजलेली आहे. तर ही डाळ छान आपल्याला फेटून घ्यायची. पाहू शकता खूप झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, आणि टेस्टी पण तेवढीच आहे. नक्की करून पहा. ही डाळ आपल्याला छान अशी फेटून घ्यायची. पाहू शकता डाळ एकदम मस्त शिजलेली आहे ना, तर फेटल्या जाते चांगली. तर ही डाळ आपल्याला आता साईडला ठेवायची पहा. त्यानंतर इथे मी चिंच घेतली होती. चिंच ही पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजत घातलेली आहे बघा. वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला डाळीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आता आपल्याला गॅस वळायचे. पाहू शकता ते गॅस पेटून घेतलं आहे. कढई ठेवायची आपल्याला. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे तेल मी 1 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. पाहू शकता 1 चमचा मी जिरं टाकले. जिरं छान फुललं की आपल्याला लसूण टाकून घ्यायचे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. पाहू शकता खोबरं टाकले मी जरा. लसूण टाकून घेतले. थोडी कोथिंबीर टाकली आणि हे तेलावर चांगलं परतून घ्यायचे. खोबरं आणि लसूण छान परतले गेला पाहिजे ना आपला. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर कांदा छान आपला परतून थोडंसं झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीडियम साईजचा मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. टमाटा पण कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचे. अद्रक पण टाकून घेतले. पाहू शकता अद्रकनी पण भाजीला खूप म्हणजे डाळीला टेस्ट भारी येते आणि शरीराला पण खूप छान अद्रक असतं. तर अद्रक भाज्यांमध्ये पण तुम्ही टाकीत जा. तर हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे. पाहू शकता टमाटा कांदा छान परतून झालेला आहे आपला. तर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकून घेणार आहे. एक चमचा धना पावडर टाकली. पाहू शकता. आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले. मिरची पावडर. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आणि हे मसाले छान परतून घ्यायचेत आपल्याला तेलावर अशा पद्धतीने कांद्यासोबत. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर लगेच व्हिडिओ संपल्या करायला घ्या. खूप छान लागते. भाकरीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता. तर पाहू शकता छान परतून झालेला आहे मसाला आपला. त्यानंतर आपण जी डाळ फेटून घेतली होती ती टाकून द्यायची. ते सर्व डाळ मी टाकून दिलेली आहे कढईमध्ये. आणि छान एकदा हलवून घ्यायचे. आपल्याला वर खाली करून घ्यायचे. आणि पाणी जेवढी डाळ आपल्याला बनवायची तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचे. तुम्हाला घट्ट पातळ डाळ बनवायची त्याप्रमाणेच पाणी टाका. आणि चिंच बघा अशी एकदम चोळून त्याचं पाणी आपल्याला चिंचेचं टाकून द्यायचे. म्हणजे डाळीला खूप छान टेस्ट येते, आंबट तिखट अशी. तुम्हाला गूळ जर टाकायचा असेल तर थोडा तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पण ॲड करू शकता. ही डाळ छान मिक्स करून घ्यायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता लाईक करायला विसरू नका. पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे डाळीचा. आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले.
मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत डाळ एकदा छान मिक्स करून घ्यायची. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा अशा पद्धतीने. आता डाळीला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची एक. रंग पण खूप छान आलाय, तरी पण मस्त आली बघा डाळीला. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. भरपूर सारी मी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर बघा टाकल्यानंतर डाळीला खूप एकदाच म्हणजे कलर खूप छान दिसतो डाळीचा आणि दिसायला पण मस्त दिसती. खायला पण तेवढीच टेस्टी लागते भातासोबत. आणि अशा पद्धतीने नक्की करून पहा मैत्रिणींनो. तर ही डाळीची रेसिपी झालेली आहे. तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही डाळ बनवणार का ते पण कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण.